नमस्कार मैत्रिणींनो. उलन मॅट रांगोळीविषयी कितीतरी मैत्रिणींनी मला मेसेज केले होते की या उलन जे आहे ते तुम्ही कुठून घेताय किंवा हे कलर चॉईस कसे करायचे, उलन खरेदी करताना कोणती काळजी घ्यायची, यासारखे बरेच प्रश्न होते. आणि हे ज्यावेळी आपण सेल करतो त्यावेळी कशा पद्धतीनं करायचं, पाठीमागील बाजू कोणती वापरायची, कोणती वापरायची, किती वॅटची वापरायची, कितीतरी प्रश्न होते. आणि त्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता काही ताईंनी एक प्रश्न विचारला होता की ताई, ह्या ज्या उलन मॅट रांगोळी आहेत त्याच्यावरती जे आपण चिकटवतो ही रांगोळी, तर ती रांगोळी धुतल्यानंतर निघते का? आम्हाला थोडी शंका आहे. आणि काही ताईंनी ठामपणेही सांगितले होते की ताई, तुम्ही म्हणताय निघत नाही, पण हे निघणार. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो याच विषय आहे. या उलन मॅट रांगोळी मी तुम्हाला धुवून दाखवणार आहे आणि कशा पद्धतीने धुवायच्या आणि हे निघत नाही याचा आपण प्रात्यक्षिक बघणारच आहोत. तर या ज्या उलन मॅट रांगोळी आहेत त्याच्या पाठीमागचा जो बेस असतो त्यावरती जास्तीत जास्त अवलंबून असतं तुम्ही कोणत्या प्रकारचा बेस वापरला आहात त्याच्यावरती. जर तुम्ही बेस कमी क्वालिटीचा वापरला असेल तर ते लवकर खराब होईल, आणि जर तुम्ही रेक्झिन वापरले असेल तर खराब होणार नाही. बघू शकता, गनच्या कांडीपासून हे ज्यावेळी आपण चिकटवतो त्यावेळी हे व्यवस्थित चिकटलं जातं, निघतही नाही. हे मोरपंख आहे, किती छान वाटतं बघा. हे आहे स्वास्तिक, अजिबात निघत नाही. बघू शकता तुम्ही, कसंही करा निघत नाही. हे मी तुम्हाला चुरगळून दाखवते, अजिबात निघत नाही. पण तुम्ही ठेवताना व्यवस्थित ठेवा, जितकी काळजी घ्याल तितकं हे जास्त दिवस टिकेल. तर चला तर मग आपण प्रात्यक्षिक बघू ही रांगोळी धुतल्यानंतर कशी दिसते किंवा कशा पद्धतीने धुवायची आहे ती. ही आहे उलन रांगोळी. तर हिला धुवायची कशी, धुतल्यानंतर ह्याची जी उलन आहे ती निघते का, असे बरेच प्रश्न माझ्या मैत्रिणींनी मला विचारले होते. तर त्याच्यावरती हा व्हिडिओ आहे. पहिल्यांदा या रांगोळीला असं भिजवून घ्यायचं. त्यानंतर त्यावरती हा हँडवॉश कोणत्याही कंपनीचा तुम्ही टाकून घ्यायचा आणि हळूवार रांगोळी अशी पुसून घ्यायचा. असं पुसल्यानंतर धुवून घ्यायची. अलगद धुवून घ्यायची आणि अशा प्रकारे प्रेस करत यातील सर्व पाणी काढून घ्यायचे आणि अशी झटकून घ्यायची हळूवारपणे. त्यामुळे ह्यात जेवढे पाणी राहिलं असेल ते निघून जातं. आणि ही रांगोळी तुम्ही सावलीमध्ये 1-2 तास जरी सुकवली तरी व्यवस्थित सुकते. पूर्ण पाणी निघून गेल्यानंतर ही आपल्याला पॅक करून परत वापरासाठी ठेवू शकतो. हे कोणत्याही प्रकारची उलन निघत वगैरे काही नाही, व्यवस्थित राहते. बघा, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि उलन मॅट रांगोळीविषयी अजून काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. बघू शकता, रांगोळीला काहीच फरक पडलेला नाहीये.